एकदाच तुटून टाका ना. खाली मुंडका वर पाय करायचं काय या रामखोर संजय गायकवाडचं करायचं काय खाली मुंडका वर पाय या रामखोर संजय गायकवाडचं करायचं काय खाली मुंडका वर पाय अरे ओट ओबीसी जागा अरे आरक्षण आमच्या हक्काचं या संजय गायकवाडचं करायचं काय खाली मुंडका वर पाय अरे या संजय गायकवाडचं करायचं काय खाली मुंडका वर पाय रामखोर संजय गायकवाडचं करायचं काय खाली मुंडका वर पाय भुजबळ साहेब तुम मागे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं भुजबळ साहेब तुम मागे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं खाली मुंडका वर पाय गैस कनेक्टा कैसा हो गैस कनेक्टा कैसा हो भुजबळ साहेब जैसा हो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं भुजबळ साहेब तुम मागे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भुजबळ साहेब तुम मागे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ओबीसी एकजुटीचा ओबीसी आणि आमचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांबद्दल अपशब्द वापरला. बोलताना तो बोलला की राजीनामा द्यायला पाहिजे, भुजबळ साहेबांनी सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे. परंतु त्या मुलगाला नंतर कमी असेल, अक्कल पण कमी दिसते. आणि मुलगा 1995 भुजबळ साहेबांनी सीएम पद स्वीकारलं या मंडळ आयोग आणि उपस्थितीसाठी. हे साधं मंत्रिपदाचं काय घेऊन बसलं. आणि भुजबळ साहेबांनी तर आत्ता सुद्धा वारंवार सांगितलं आहे की मंत्रिपद काय आमदारकी सुद्धा माझी घेतली तरी चालेल. आणि संजय गायकवाडला मला हे सांगायचं आहे की तुमच्या नेत्याने घ्या ना भुजबळ साहेबांचा मंत्रिपदाचा राजीनामा, मंत्रिपदावर काढा भुजबळ साहेबांना. बंद असेल तर काढून टाका. तुमच्यासारखे भुजबळ साहेब 50 टक्क्यासाठी आदरणीय बाळासाहेब ठाकरेशी गद्दारी केलेली आहे. शिंदे सरकारमधले आमदार लोक ते आम्हाला शिकवणार, आम्हाला भुजबळ साहेबांना शिकवणार. त्यांची लायकी तरी आहे का? एकीकडे मुख्यमंत्री साहेबांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला धडधडी, आणि दुसरीकडे त्यांच्या आमदारांना पुढे करून भुजबळ साहेबांवरती अपशब्द वापरायला लावत आहे, धमक्या द्यायला लावत आहे. यानंतर कोणत्याही आमदारांनी सत्तेतल्या भुजबळ साहेबांबद्दल जर चुकीचे शब्द वापरले तर आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतोय. पुढच्या त्यांच्या घरात घुसून आम्ही अरे या संध्याचं करायचं काय खाली मुंडका वर पाय अरे या संध्याचं करायचं काय खाली मुंडका वर पाय अरे आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे देश कनेक्टा कैसा हो भुजबळ साहेब कैसा हो अरे देश कनेक्टा कैसा हो भुजबळ साहेब कैसा हो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं या संजय गायकवाडचं करायचं काय खाली मुंडका वर पाय या संजय गायकवाडचं करायचं काय खाली मुंडका वर पाय मुर्दाबाद मुर्दाबाद संजय गायकवाड मुर्दाबाद संजय गायकवाड मुर्दाबाद काल आमदार संजय गायकवाड या हरामखोराने भुजबळ साहेबांबद्दल चुकीची भाषा वापरली. त्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करतोय. आणि त्याला अक्कलही कमी आहे, ज्ञानही कमी असं दिसतंय. कारण की भुजबळ साहेब रोज म्हणताय की मला त्या मंत्रिपदाची अपेक्षा नाही आणि आमदारकीची सुद्धा मला लालसा नाही आहे. आणि इतकं असताना तो का टी व्ही बघत नाही का काय, याचं मला म्हणजे शोकांतिक आहे. आणि तो म्हणतोय की राजीनामा द्यायला पाहिजे, काढलं पाहिजे. अरे तुझ्या मुख्यमंत्र्यांना तो अधिकार आहे ना, काढायचं तर हिंमत असेल तर त्यांनी काढावं मंत्रिमंडळातून भुजबळ साहेबांना. आणि भुजबळ साहेबांसाठी आमदारकी मंत्रिपद हे विशेष नाही आहे. मुख्यमंत्रीपद भुजबळ साहेबांनी नाकारलेलं आहे 1995 मंडळ आयोग आणि शिवसेनेत असताना मंडळ आयोग लागू करण्याचं. त्यामुळं आम्हाला हे मंत्रिपद आणि आमदारकी काही नाही भुजबळ साहेबांना नाही ना, आम्हाला कोणाला त्याची लालसा. त्याच्यानंतर परत जर काही बोललं त्यांच्या घरावर मोर्चा काढू आम्ही, असं चुकीचं कोणी बोललं असं. मुख्यमंत्र्यांकडे काही निवेदन करणार आहात? मुख्यमंत्र्यांना तर आता आज निवेदन देतोय आम्ही, आणि 16 तारखेवर आमच्या हरकती जे आहेत त्या पण आम्ही पोस्टाने आणि दिलं. आता जे सत्तेत असलेले आमदार किंवा मंत्री भुजबळ साहेब असतील किंवा इतर व्यक्ती जे असतील जे खालच्या भाषेचे वापर करतात, हे आमचा वाघ ह्या सगळ्या भेकड लोकांना गिजाडांना भारी पडतो याचा तो अर्थ आहे. सगळेजण घ्यायला पाहिजे. तर
तर ते मतांच्या राजकारणासाठी मराठा समाजाची बाजू घेत आहे, जो की 20% 80% ओबीसी समाज त्यांना 2024ला सगळ्यांना धडा शिकवून. आपण 80% ओबीसी समाज आहे म्हणता, पण जसा मराठा समाज एक झाला तसा ओबीसी समाज होत नाही, यासाठी आपण काय करणार? कोण म्हटलं तुम्हाला असं की मला ओबीसी समाज एक होत नाही? अंबडची सभा बघितली नाही तुम्ही का? इंदापूरची सभा बघितली नाही का? हिंगोलीची सभा तुम्ही बघितलेली नाही का? हे उगीच असं काहीतरी वक्तव्य करू नका. ओबीसी समाज संख्येने जास्त आहे आणि आमचे ताकद पण तेवढीच जास्त आहे. आमदार संजय सिरसाट म्हणाले की राजीनामा देऊन राजकारण करा म्हणून. राजीनामा मग भुजबळ साहेब नाही म्हणताय का राजीनामा द्यायला? मंजूर करा ना म्हणा. नोव्हेंबरमध्येच भुजबळ साहेबांनी राजीनामा दिलेला आहे. तुम्हाला माहिती पाहिजे ना, सत्ताधारी आमदार आहेत ना. आज संजय गायकवाड यांनी आमचे माननीय भुजबळ साहेब यांच्याविषयी जे वक्तव्य काढलं ते अतिशय लांछनास्पद आहे की कारण ते राजीनामा मागतायत. जे भुजबळ साहेब आज सगळं ओबीसी समाजाचा लढा देत आहेत आणि ओबीसी समाजामुळे प्रत्येक ठिकाणी इलेक्शनमध्ये या ठिकाणी निवडणूक जेव्हा होते तेव्हा ओबीसी समाजाचा सहभाग जास्त प्रमाणात असतो आणि आज भुजबळ साहेबांसोबत असं वक्तव्य समाजाचा अपमान आहे. त्याच्यामुळे यानंतर कुठल्याही नेत्यांनी त्यांच्याविषयी वक्तव्य करताना 4 वेळेस विचार करावा असं आमच्या सर्व ओबीसी बांधवांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि हे जे आंदोलन आहे यानंतर त्यांच्या विरोधात कारण त्यांच्या वयाचा मान सन्मान केला गेला पाहिजे. त्यांनी केलेली महान कार्य आतापर्यंत ती डोक्यात या ठिकाणी ठेवण्यात आली पाहिजे. कारण भुजबळ साहेब नेहमी ओबीसी समाजासाठी लढत आहेत आणि पुढे लढत राहणार. त्यांच्या मोठमोठ्या सभा या ठिकाणी त्यांनी घेतल्या आणि ओबीसी समाजाला एकजुटीने घेऊन चालत आहेत. तर कुठल्या ओबीसी समाजाच्या नेत्यांबद्दल संजय गायकवाड सारख्या कुठल्याही नेत्यांनी या ठिकाणी वक्तव्य करू नये आणि आपला स्वतः त्यांनी अपमान करून घेऊ नये. यानंतर त्यांनी कधी विचारपूर्वक शब्द भुजबळ साहेबांच्या बाबतीत वापरावे अशा आम्ही त्यांना ठणकावून सांगत आहोत. आज त्यांना जोडे मारले, यानंतर मोठी आणि उग्र आंदोलनं या विरोधात होतील. त्यामुळे भुजबळ साहेबांना उठून सुद्धा कुठलेही मराठी नेते सुद्धा काही बोलतात हे आम्ही यानंतर सहन करणार नाही. त्याच्यामुळे आज हे छोटं आंदोलन यापेक्षा आणखी मोठे मोठे आंदोलन या विरोधात होतील याची सर्व बाकी नेत्यांनी सुद्धा नोंद घ्यावी. आपलं नाव? माझं नाव डॉक्टर सरोज नवपुते, महिला जिल्हा अध्यक्ष समता परिषद.